हाय, हॅलो, नमस्कार. मी जयश्री. जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये सुद्धा तुमचं स्वागत करते. मी सकाळीच टेरेसवर आलेले आहे आणि तुम्ही पाहताय ती आहे माझी छोटीशी टेरेस गार्डन. तर या गार्डनमध्ये आज मी काय करणार आहे तर तेच तुमच्यावर आज शेअर करणार आहे आणि या व्हिडिओमार्फत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्या टेरेस गार्डनमधल्या झाडांची मी काळजी कशी घेते. आणि आज बरोबर 15 दिवस झालेत मी गुलाबाच्या झाडाची कटिंग केली होती आणि मी पुन्हा आता या गुलाबाची कटिंग करणार आहे. तर हेच समथिंग तुमच्यावर शेअर करायचं आहे मला आज. हे गुलाबाचं रोप आहे ना, हे अगदी जवळचं आहे. माझ्या नवीन घर झाल्यानंतर काही दिवसात मी हे काही रोपं आणली होती, कढीपत्ता आणि गुलाबाची रोपं. तर ही त्यापैकी एक आहे. जुनं झाड म्हणेल मी याला. तेव्हापासून या रोपाची मी खूप काळजी करत आलेली आहे. म्हणजे वेळेवर कटिंग करणं, खत पाणी देणं, या बाबतीत मी खूप काळजीपूर्वक लक्ष देत असते. तर आज मी पाहते तर हे झाड थोडंसं कटिंगसाठी आलेलं आहे. तर या गुलाबाच्या रोपाची फुलं इतकी टवटवीत आणि मोठं आहे ना, खूप दिवस राहतात आणि आता ते सुकायला लागले. तर म्हटलं याला कट करते. वेळोवेळी आपण सुकलेली फुलं जर कटिंग केली ना, तर त्या कटिंग केल्यानंतरची फांदी असते ना, तेथे नवीन फांदी फुटते, पालवी फुटते आणि खूप मस्तपैकी फुलं येतात. नर्सरीमधून जर आपण एखादं रोप घ्यायला जातो त्यावेळेस ना, एक लक्षात ठेवा की गुलाबाचं रोप घेताना किंवा कोणतंही रोप घेताना त्याचं जे खोड असतं ना खालचं, ते खोड हे जाड असायला पाहिजे. आणि पाहता क्षणी आपल्याला समजतं की हे खोड किती दिवसांपूर्वीचं आहे आणि आत्ता नवीन लावलेलं असेल तर ते स्टेम एकदम हिरवंगार दिसतं. मग आता हे तुम्ही पाहताय ना, हे खोड सुकलेलं आहे आणि जाड आहे. ज्यांना रोप लावायचं आहे त्यांच्यासाठी ही टिप खूप उपयुक्त आहे. होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा. आणि आता तुम्हाला दाखवते की जिथे-जिथे मी कट केले ना, तिथे खूप छान पालवी फुटलेली आहे. आणि इथे काही स्टेम आहे, तिथे मी चेक करते की वेळोवेळी आपण जर चेक केली ना, ती स्टेम काळी पडते, ब्लॅक पडते का? तर ब्लॅक थोडीशी जरी आपल्याला वाटली की ही ब्लॅक होत चालली आहे, तर तिथे कट करायचं. आणि कट करतानासुद्धा थोडंसं तिरकं कट करायचं, जेणेकरून पालवी फुटताना छानपैकी पालवी फुटते नवीन. या गोष्टी का आपण दुर्लक्ष केलं ना, तर ती स्टेम पूर्ण काळी पडते, ब्लॅक होऊन जाते आणि ते रोपसुद्धा मरून जातं. त्यामुळे वेळोवेळी लक्ष द्यावे लागते. कटिंग केलेल्या गुलाबाच्या फुलाचं काय करायचं? तर खूप छान टवटवीत फूल असेल तर तुम्ही त्याचा गुलकंद बनवा. खूप प्रकार आहेत, काय काय बनवू शकतो आपण गुलाबाच्या पाकळ्यांपासून. पण आत्ता ह्या गुलाबाचं फूल इतकं सुकलेलं आहे, त्याच्यावर थोडंसं असं काळे-काळी डाग पण पडलेले आहेत. त्यामुळे मी काय करते, ते डायरेक्ट कुंडीमध्येच टाकते आणि पाणी टाकून, खत टाकून त्याचं खत होऊन जातं आणि नैसर्गिक आपल्याला खत मिळतंच. आणि जिथे मी कटिंग केलेलं आहे तिथे बघा किती छान पालवी फुटलेली आहे, नवीन स्टेम उमललेला आहे, पानं पण टवटवीत क्लीन असे दिसत आहेत. आणि जी जुनी पानं झालीत ना, त्याच्यावर तुम्ही पाहू शकता की थोडेसे डाग पडलेले आहेत. वातावरण चेंजेस होत असतात, त्यामुळे अशी पानं दिसून येतात तुम्हाला. आणि इथे बघा तुम्ही किती छान पालवी फुटलेली नवीन. ही मी आधी कटिंग केलेली आहे 15 दिवसांअगोदर. त्याची आता स्टेम होतील, नवीन फुलं येतील आणि हे पाहताना इतकं छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि इथे काही पानांची मी आता चेक करते की काय कीड लागलेली आहे का? तर पान सुकलेलं वाटत असेल, कीड लागलेलं असेल तर तिथेच काढून मी कुंडीमध्ये टाकते. खत म्हणून ते पान त्याच्यामध्ये नष्ट होऊन जातं. आणि आता काय करते की चहा पावडर आहे थोडीशी, चहा केल्यानंतर चहा पावडर शिल्लक राहते. मग आपण एक्स्ट्रा खत टाकण्यापेक्षा तर ही चहा पावडर आहे, ती चहा पावडर मी कुंडीमध्ये टाकते झाडांजवळ. 1-2 चमचे चहा पावडर. पण त्याआधी ती वॉश करून घ्यायची, त्यातलं आलं काढून टाकायचं आणि ती आपल्याला कुंडीमध्ये टाकायचं. तुम्ही कोणत्याही रोपांना आपण टाकू शकतो खत म्हणून. कढीपत्त्याला टाकतो आपण, तसेच इथे गुलाबाच्या रोपांना पण मी टाकत असते. जास्त प्रमाणात नाही, आपल्याला 15 दिवसातून एकदा हा उपाय केला तरी चालतो. आणि अजून एक गोष्ट, या रोपांना, गुलाबाच्या रोपांना सनलाईट भरपूर प्रमाणात हवी असते. मग अशा ठिकाणी तुम्ही ह्या कुंड्या ठेवा की तिथे खूप सूर्यप्रकाश येतो आहे, सनलाईट पडत असते त्या ठिकाणी.
आणि त्यानंतर आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. पण पाणी तुम्ही रोज रोज टाकण्यापेक्षा 2 दिवसांनी टाका, जेणेकरून पाणी जास्त प्रमाणात पडणार नाही आणि उन्हाळा असेल तर तुम्हाला रोज थोडं थोडं पाणी टाकावंच लागणार आहे. एवढी काळजी आपल्याला घ्यायची असते. आणि यासोबतच मी आणखीन हरियाली एक म्हणून खत येतं, ते कंपोस्ट मी टाकत असते, पण ते महिन्यातून एकदाच टाकते. गुलाबाची रोपं लावण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी महिना बेस्ट आहे. नक्कीच तुम्ही प्लॅन्टिंग करायचा विचार करत असाल ना, तर आत्ताच तुम्ही प्लॅन्टिंग करा फेब्रुवारीमध्ये. हे बघा 2 शेडेड गुलाब आहे, ऑरेंज आणि येलो कलरमध्ये. इतकं छान उमलल्यानंतर दिसतं ना, पाहतच राहावे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटोज ॲड करेल, तुम्ही नक्की पहा. होप सो तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला गुलाबाची काळजी मी कशी घेते माझ्या गार्डनमध्ये ते तुमच्यावर शेअर केले आणि काही छोट्या टिप्स तुमच्यावर शेअर केल्या. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि गुलाबासारखे टवटवीत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.